फौजदारी स्वरूपातील जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया हे विविध न्यायालयामध्ये चालते. ही जी विविध न्यायालय कोणती आणि त्यांचे अधिकार क्षेत्र कोणते हे आपल्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023मध्ये दिलेलं आहे. तर देश पातळीवर असते सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर राज्य पातळीवर असते उच्च न्यायालय, सत्र क्षेत्रामध्ये म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असते सत्र न्यायालय आणि त्यानंतर असतात न्यायदंडाधिकारी किंवा महानगर दंडाधिकारी. अशी विविध न्यायालय हे BNSS कायद्याअंतर्गत दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाची जी स्थापना आहे ते घटनेच्या अनुच्छेद 124 नुसार झालेली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाची जी स्थापना आहे ते घटनेच्या अनुच्छेद 214 नुसार झालेली आहे. आणि इतर जी न्यायालय आहेत म्हणजे सत्र न्यायालय असतील, न्यायदंडाधिकाऱ्यांची जी न्यायालय आहेत यांची स्थापना हे राज्य शासन करत असते. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश अशी पदे आहेत. उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीश अशी पदे आहेत. आणि सत्र न्यायालयामध्ये मुख्य सत्र न्यायाधीश, अप्पर सत्र न्यायाधीश आणि सहाय्यक सत्र न्यायाधीश अशी पदे आहेत. आता न्यायदंडाधिकाऱ्यांमध्ये देखील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आणि द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी अशी पदे आहेत. आता यांची प्रत्येकाची जे अधिकार क्षेत्र आपण जाणून घेऊ. सर्वोच्च न्यायालयाला आणि उच्च न्यायालयाला फाशी किंवा जन्मठेपपर्यंतचे सर्व शिक्षा देण्याचे अधिकार आहेत. त्यानंतर सत्र न्यायालयाला म्हणजे मुख्य सत्र न्यायाधीश किंवा अप्पर सत्र न्यायाधीश यांना देखील फाशी किंवा जन्मठेप देण्याचे अधिकार आहेत, पण त्यांना ते करण्याच्या आधी माननीय उच्च न्यायालयाची परवानगी ही घ्यावी लागते. सत्र न्यायालयाला दंडाची अशी मर्यादा नाही. आता न्यायदंडाधिकारी जे आहेत त्यांच्यात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांना 3 वर्षापर्यंतचा जो कारावास आहे तो देण्याचा अधिकार आहे. द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी यांना 1 वर्षापर्यंतचा जो कारावास आहे तो देण्याची त्यांना अधिकार आहे. महानगर दंडाधिकारी जे आहेत ते सगळेच हे प्रथम वर्ग न्यायाधीश असतात की ज्यांना 3 वर्षापर्यंतचा जो कारावास आहे तो देण्याचा अधिकार असतो. आता याच्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून देखील एक पद असतं म्हणजे ज्याच्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांना शिक्षा ठोठावण्याचा अधिकार नसतो, परंतु प्रतिबंधात्मक नियम तयार करणे, जसं गुन्हेगारांना उपद्रवापासून बॉन्ड लिहून घेणे किंवा जमावबंदी या स्वरूपातील ते आदेश ते देऊ शकतात.